नमस्ते. शुक्रवारी रात्री आम्ही 11:45च्या ट्रेनने शेगावला जायला निघालोत आणि सकाळी आम्ही तिथे पोचलो. मग सगळं आवरून झाल्यानंतर मग नाश्ता केला आणि दर्शनासाठी आम्ही लाईन लावली. हे बघा, माझ्या माऊलीसोबतच मला गजानन महाराजांचं दर्शन घेण्याचा योग लाभला. तर आम्ही सगळे असे ओळीमध्ये उभे राहिलोत आणि 1 तासाने आम्हाला दर्शन झालं. पण तिथे फोटो काढण्यास मनाई होती. पण हे बाहेरचा परिसर आहे, त्या परिसराचं थोडंफार मी शूटिंग घेतलं आणि नंतर मग ते 1 तासाने मग आम्ही जेवणासाठी गेलो. तिथे महाप्रसादाचा लाभ घेतला आणि नंतर मग आम्ही बाहेरून फोटोशूट केलं आणि तिथून मग आम्ही आमच्या रूमवरती आलो. तर आम्ही संस्थेच्या आनंद विहार तिथे थांबलो होतो आणि त्यांनी हे बघा, बाहेर एवढी सुंदर अशी माऊलीची मूर्ती साकारली होती. अप्रतिम असा हा देखावा होता आणि तिथे मग आम्हीही गप्पा मारत बसलो होतो. तर मला हा योगायोग येण्यासाठी तब्बल 24 वर्ष लागली, कारण 2000मध्ये माझ्या मैत्रिणीने मला गजानन महाराजांची पोथी आणून दिली होती आणि तेव्हापासून मी त्यांची पोथी वाचत होती. बऱ्याच वेळा मी त्यांच्या पोथीचं पारायणसुद्धा केलं होतं, पण 24 वर्ष लागलीत. आणि शेगावला गेल्यानंतर तिथली कचोरी ती खाल्लीच पाहिजे.